नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य विषय बुक कीपिंग अकाउंटन्सी या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। पहिला टॉपिक आपला चालू आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। प्रॉब्लेम आपण बघतोय, आत्तापर्यंत आपण 8 प्रॉब्लेम घेतलेले आहेत। 9 नंबरचा प्रॉब्लेम आज आपल्याला शिकायचा आहे। प्रॉब्लेम नंबर 9 जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पेज नंबर 48 वरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। त्या प्रॉब्लेममध्ये जे कोणी पार्टनर आहे त्या पार्टनरची नावे रिद्धी अँड सिद्धी ह्या 2 पार्टनरचा प्रॉब्लेम आपल्याला काय केलेला आहे, दिलेला आहे। प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे, नंतर तो प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत। प्रॉब्लेम मी वाचतो, तो व्यवस्थित समजून घ्या। प्रॉब्लेममध्ये काय आहे, पुढे ट्रान्सफर होत असतं, ॲडजस्टमेंट कशा करायच्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम काय करता येईल, सोडवता येणार आहे। प्रॉब्लेम मी वाचतोय पहा। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी ॲज ऑन 31 मार्च 2019। रिद्धी आणि सिद्धी नावाचे 2 पार्टनर आहे आणि त्यांचा आपल्याला ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 31 मार्च 2019चा। 31 मार्च 2019 म्हणजे 31 मार्च 2019 हा आपला इयर एंड आहे, म्हणजे आपलं जे वर्ष आहे ते 1 एप्रिल 2018ला काय झालं असेल, सुरू झालं असेल। म्हणजे 2018-19 हे आपल्या 12 महिन्यांचा काळ आहे, त्याचा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे। म्हणजे 1 एप्रिल 2018 पासून तर 31 मार्च 2019 पर्यंत आपल्याला त्यांनी काय केलेला आहे, हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट काय करायचं आहे, तयार करायचं आहे। त्यासाठी त्यांनी ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे। मग त्या ट्रायल बॅलन्समध्ये काही ॲसेट्स आहेत, काही लायबिलिटीज आहे, काही एक्सपेन्सेस आहे, काही इन्कम आहेत। आपल्याला ते काय करायचे आहे, हे ज्या त्या घरामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट 6 बाजू आहेत, 6 घरं आहेत, त्यांच्यामध्ये काय करायचे आहेत, हे ट्रान्सफर करायचे असतात। मग आपण हा जो ट्रायल बॅलन्स आहे, प्रॉब्लेम समजून घेत असताना, रीड करत असताना हा जो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे तो ट्रायल बॅलन्स आपण काय करून घेऊ, ट्रान्सफर करून घेऊ। म्हणजे जेणेकरून तुम्हाला ट्रान्सफरिंगमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही आणि बरोबर जे ते अकाउंट ज्या त्या घरामध्ये काय करेल, जाणार आहे। त्याचबरोबर ज्या खाली ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटला सुद्धा आपण वाचल्यानंतर तिथं इफेक्ट लिहून घेऊ आपण आणि त्या रिलेटेड अकाउंटला आपण काय करून घेऊ, स्टार करून घेऊ। 1 ॲडजस्टमेंट असेल तर 1 स्टार आणि 2 ॲडजस्टमेंट असेल तर 2 स्टार आपण काय करून घेऊ त्याला। म्हणजे जेणेकरून आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि प्रॉब्लेम आपला काय होऊन जाईल, टॅली व्यवस्थितरित्या होऊन जाणार आहे। पण हे जे ट्रान्सफरिंग आहे हे आपण शॉर्टकटमध्ये लिहित असतो किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित असतो। मग शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट असेल तर आपण शब्द लिहितो TD, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट असेल तर आपण शब्द लिहितो TC म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट असेल तर आपण शब्द लिहितो PD, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट असेल तर आपण शब्द लिहितो असतो PC। त्यानंतर बॅलन्स शीट लायबिलिटी साईट असेल तर आपण लिहितो BL आणि बॅलन्स शीट असेट साईट असेल तर आपण लिहित असतो BA। म्हणजे जेणेकरून हे शॉर्टकट जर लिहिले तर आपल्याला ट्रान्सफरिंगला कुठल्याही प्रकारची अडचण तयार होणार नाही, म्हणजे आपला प्रॉब्लेम चुकणार पण नाही। जो ट्रायल बॅलन्स आहे तो ज्या त्या अकाउंटला काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे आणि मग राहिलेल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपल्याला काय करायचे आहे, क्लिअर करायचे आहेत। प्रॉब्लेम मी वाचतोय। प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्स थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे। पुन्हा एकदा पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज शेजारी दिलेला आहे। आपल्याला व्यवस्थित अकाउंट्स वाचायचे आणि ज्या त्या अकाउंटला आपल्याला ते काय करायचे आहे, ट्रान्सफर करायचे आहेत। बघा सुरुवातीलाच दिलेले त्यांनी स्टॉक ऑन 1/4/2018 1/4/2018चा स्टॉक आहे। 1/4/2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे। ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD तिथं लिहायचं आहे शॉर्टकटमध्ये। त्यानंतर कॅपिटल, आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे। कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साईट BL, रिद्धी आणि सिद्धीचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे 50,000 आणि 30,000, 50,000 आणि 30,000 त्या दोघींचं कॅपिटल आहे। कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साईट BL शब्द लिहायचा आहे। परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD, कॅरेज इनवर्ड म्हणजे कॅरेज म्हणजे वाहतूक, इनवर्ड म्हणजे आणण्यासाठी, म्हणजे जो माल आपण परचेस केला तो आणण्यासाठी कॅरेज केली, वाहतूक केली, म्हणजे हा
डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून हा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. बिल्स पेएबल लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. कॅश इन हँड हातामधले असलेले पैसे किंवा रोख स्वरूपातील पैसे ॲसेट आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD. त्यानंतर सन्ड्री डेटर्स ॲसेट आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड BA. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL. कॅरेज आउटवर्ड माल जो आपण विकतो तो आउटवर्ड म्हणजे पोहोचण्या करण्यासाठी किंवा माल देण्यासाठी पोहोच करण्यासाठी आपण जे कॅरेज देत असतो त्याला आउटवर्ड कॅरेज असं म्हणतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे PD. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड BA. फर्निचर ॲसेट आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड BA. सेल्स इन्कम आहे, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC. परचेस रिटर्न आपण परचेसेसमधून काय करतो, लेस करतो म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD. पण परचेसेसमधून काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. सेल्स रिटर्न हे जे आहेत ते आपण सेल्समधून लेस करतो म्हणून सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आहे म्हणून TC ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रेंट आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे म्हणजे तो आपला इन्कम आहे आजच्या प्रॉब्लेममध्ये म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड आपल्याला तिथं घ्यायचा आहे. त्यानंतर जर डेबिट बॅलन्स असता तर आपण डेबिटला घेतला असता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे आज आपल्याला रेंट कुठे घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. RDD क्रेडिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. डिस्काउंट दोन्ही बॅलन्स दिलेले डेबिट पण आणि क्रेडिट पण. जो डेबिटचा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला PD आणि जो क्रेडिटचा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला PC आपल्याला ट्रान्सफर द्यायचा आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस डेबिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD. याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे 1,96,250. 1,96,250 रुपयाचा हा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला होता तो आपण काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. बघा याप्रमाणे जर आपण व्यवस्थित ट्रान्सफरिंग क्लिअर केलं असेल तर कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला मग पुढे हे जे अकाउंट्स आहेत ते ज्या त्या घरामध्ये ट्रान्सफर करायचे असतात. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD शब्द लिहिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC शब्द लिहिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD शब्द लिहिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड PC शब्द लिहिलेला आहे. त्याचबरोबर जर बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड असेल तर BL लिहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट असेट साईड असेल तर BA शब्द लिहिलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची चुकी न करता हा ट्रायल बॅलन्स ज्या त्या घरांमध्ये काय करायचा, ट्रान्सफर करायचा आहे. मग ॲडजस्टमेंट बाकी असतात ते ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट द्यायचे असतात. प्रत्येक ॲडजस्टमेंट घेतल्यानंतर 2 इफेक्ट झाल्याशिवाय पुढची ॲडजस्टमेंट घ्यायची नाही किंवा पुढची ॲडजस्टमेंट आपण सोडवायची नाही. म्हणजे जर आपण पुढची ॲडजस्टमेंट सोडवायला गेलो तर कदाचित प्रॉब्लेम आपला चुकू शकतो. म्हणून पहिले ॲडजस्टमेंट हातात घेतली असेल तिचे 2 इफेक्ट द्यायचे आणि मगच पुढची ॲडजस्टमेंट काय करायची आहे, सोडवायची आहे. मग ॲडजस्टमेंट बघूया आपण काय काय ॲडजस्टमेंट आहेत. 5 ॲडजस्टमेंट दिलेला आहे प्रॉब्लेम खाली. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली त्यांनी क्लोजिंग स्टॉक रुपीज 48,700. क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला 48,700. 48,700 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक सर्वात सोपी ॲडजस्टमेंट असते. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. TC अँड BA तिथं लिहायचं आहे. TC अँड BA ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट पहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस रुपीज 700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रुपीज 200. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, द्यायचं बाकी आहे, दिलेलं नाही. म्हणजे या 12 महिन्याच्या काळामध्ये वेजेस मजुरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास भाडं द्यायचं बाकी आहे, आपल्याला दिलेलं नाही आहे, द्यायचं आहे ते, म्हणजे त्याला आपण आउटस्टँडिंग असं म्हटलेलं आहे. मग देणं जर बाकी असेल, द्यायचं जर राहिलं असेल तर ते आपल्याला तसंच ठेवता येत नाही, ते दिलेलं दाखवावं लागतं.
पण दिलेलं नाहीये म्हणून त्याला आउटस्टँडिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते द्यायचं आहे आपल्याला भविष्यामध्ये, ती आपली लॅबिलिटी आहे, आपली जबाबदारी आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 3 नंबरची ॲडजस्टमेंट शिकवली तुम्हाला. ॲड इंटू रिलेटेड एक्सपेन्सेस, ॲड इंटू रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड, अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. मग रिलेटेड एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं. मग तिथं वेजेस आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून तिथं लिहिताना असल्या ॲड टी डी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसमध्ये ॲड करायचे 700 रुपये. पी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे 200 रुपये. आणि त्या 700 आणि 200 रुपयाचा सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस व्हेजेस 700, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 आणि बरोबर बाहेर 900 आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवायचे आहेत. म्हणून ट्रायल बॅलन्समध्ये व्हेजेसला एक स्टार करा आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला एक स्टार करायचा आहे. एक एक ॲडजस्टमेंट म्हणून एक एक स्टार आपण केलेला आहे. एक स्टार असेल 2 ओळी खाली जागा सोडायची म्हणजे गर्दी होत नाही, व्यवस्थित सुटसुटीत दिसतं. तिसरी ॲडजस्टमेंट काय? डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर 5%. डिप्रिसिएशन काढायचं आपल्याला. लँड अँड बिल्डिंगवरती 10% आणि फर्निचरवरती 5%. डिप्रिसिएशन तुम्हाला 2 नंबरचीच ॲडजस्टमेंट शिकवलेली आहे. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग रिलेटेड असेट कोणकोणते आहेत? बिल्डिंग आहे, फर्निचर आहे. त्याच्यातून जे सांगितलेलं असेल तेवढं पर्सेंटेज काय करायचं? लेस करायचं त्या अमाऊंटमधून. बिल्डिंगमधून 10%, फर्निचरमधून 5% लेस करायचे. आणि ते जे लेस केलेली अमाऊंट आहे ती अमाऊंट कुठे घ्यायची आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण की डिप्रिसिएशन आपला लॉस आहे, आपल्या व्यवसायाचा लॉस आहे तो एक प्रकारचा, म्हणून तो एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून दुसरी ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवलेली आहे मी. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. म्हणून तिथल्या लेस BA अँड PD, लेस BA अँड PD. आणि ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंगला एक स्टार करा, लँड अँड बिल्डिंग आहे त्याला एक स्टार करा आणि फर्निचरला सुद्धा एक स्टार करून घ्या. चौथी ॲडजस्टमेंट काय पहा? इन्शुरन्स इज पेड इन ॲडव्हान्स ₹300. इन्शुरन्सचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले. ॲडव्हान्स म्हणजे अगोदर पेड केलेले आहेत, लवकर पेड केलेले आहे, वेळेच्या अगोदर दिलेले आहेत. म्हणजे 12 महिन्याच्या अगोदर त्यांनी काय केले? इन्शुरन्सचे पैसे देऊन टाकले. फायनल अकाउंटमध्ये कमी दिलेलंही चालत नाही आणि जास्त दिलेलंही चालत नाही. कमी दिलं असेल तर त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणलं ॲड केलं, आणि जास्त दिलं असेल तर त्याला आपण ॲडव्हान्स म्हणत असतो किंवा प्रीपेड असं म्हणत असतो. 4 नंबरची ॲडजस्टमेंट शिकवली. प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा पेड इन ॲडव्हान्स एक्सपेन्सेस लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस. 4 नंबरची ॲडजस्टमेंट. लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट साईड. बॅलन्स शीटच्या पुढं असेट साईडला ते आपल्याला घ्यायचे असतात. म्हणून तिथल्या लेस PD अँड BA, लेस PD अँड BA म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्समधून 300 रुपये काय करायचे? लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या पुढे घ्यायचे असेट साईडला पेड इन ॲडव्हान्स किंवा प्रीपेड इन्शुरन्स 300. याप्रमाणे लिहायचं आहे. लेस PD अँड BA आणि ट्रायल बॅलन्समध्ये इन्शुरन्सला एक काय करायचा? स्टार करायचा. आणि 5 नंबरची ॲडजस्टमेंट पहा काय आहे? थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगितली. गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर. 3000चे गुड्स आहे, वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे आगीमध्ये ते काय झाले? जळाले. 3000चे गुड्स आगीमध्ये जळाले. इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. पण विमा कंपनीने जो दावा दाखल केला होता विमा कंपनीमध्ये, रिजेक्टेड द क्लेम फुल्ली म्हणजे त्यांनी काय केलं? तो दावाच रिजेक्ट केला, तो दावाच कॅन्सल केला. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणजे 3000चा माल जळाला, त्याच्या मोबदल्यात काहीच मिळालं नाही. म्हणजे कंपनीचा 3000च्या 3000 रुपये काय झाला? लॉस झालेला आहे. म्हणजे आपल्याला ही जी ॲडजस्टमेंट आहे ही 2च ठिकाणी करावी लागणार आहे फक्त. कारण की जेवढ्या रुपयाचा माल जळाला तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आणि विमा कंपनीने पैसेच दिले नाही आपल्याला, म्हणजे तेवढाही लॉस झाला, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. म्हणून लिहिताना दिलेल्या TC अँड PD. जर विमा कंपनीने 3000च्या मोबदल्यात 1000 किंवा 2000 किंवा 1500 रुपये दिले असते तर आपल्याला ती विमा कंपनीने दिलेली रक्कम होती ती आपण बॅलन्स शीटच्या पुढे घेतली असते असेट साईडला. पण
इथं विमा कंपनीने क्लेमच रिजेक्ट केला, म्हणजे कुठल्याही प्रकारचे पैसे मिळाले नाही. जेवढ्या रुपयाचा माल जळाला तो सर्व आपला लॉस झालेला आहे. म्हणून दोनच ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची आजची ही TC अँड PD. TC अँड PD ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस बाय फायर 3000 याप्रमाणे दाखवायची आहे. याप्रमाणे हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. 9 नंबरचा प्रॉब्लेम आपण सोडून घेतोय. व्यवस्थितरित्या तो काय करायचा आहे, सोडवायचा आहे, म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तयार होणार नाही.